आनंद आश्रमची वास्तू सुद्धा अत्यंत ऐतिहासिक आहे. हरिनारायण आपट्यांसारखे व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारची त्यांची कर्मभूमीच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं मला जे वाटतं ते म्हणजे स्वामी विवेकानंद हे पुण्यामध्ये असताना ज्या निवडक ठिकाणी गेले होते याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकी स्वामी विवेकानंद या वास्तूमध्ये येऊन गेले होते आणि अजूनही तशी ती वास्तू आपल्याला तशा आहे त्या स्वरूपामध्ये, ऐतिहासिक स्वरूपामध्ये, त्याला हेरिटेज म्हणतात, वारसा म्हणतात, तशी आपल्याला बघायला मिळते आहे. हे आपलं भाग्य आहे. तेव्हा या ऐतिहासिक वास्तूमध्ये मला पुन्हा एकदा या ठिकाणी चरित्र कथन करण्याची संधी मिळते आहे. आज मला विषय आहे तो म्हणजे विष्णू गणेश पिंगळे, क्रांतीरत्न विष्णू गणेश पिंगळे. काय सांगू तुम्हाला, काही वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये घुमानला झालं होतं. आणि घुमानला का झालं होतं तर नामदेवांची ती भूमी, नामदेव त्या ठिकाणी गेले होते आणि तिथे संमेलन चालू होतं. आदरणीय सदानंद मोरे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि आमचे मराठी साहित्यिक त्या ठिकाणी व्यासपीठावरती येत होते आणि संत नामदेव आणि त्यांनी केलेलं भक्तीच्या प्रचाराचं कार्य भारतभर केलेलं त्याचं गुणगौरव करत होते. असं करता करता त्या घुमानचे एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती व्यासपीठावरती आली आणि त्यांनी असं वाक्य वापरलं, तुमच्या नामदेवांमुळे आमच्याकडे भक्तिमार्ग आला, मात्र तुमच्या विष्णू गणेश पिंगळ्यांमुळे आमच्याकडे क्रांतीचा मार्ग आला. हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगतो आमची लोक थक्कच झाली कारण आमच्याच लोकांना माहित नव्हतं विष्णू गणेश पिंगळे कोण. आज सुद्धा पंजाब मधल्या अनेक घरांमध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा फोटो आहे. पंजाबमध्ये आहे आणि पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती जन्माला आलेला हा क्रांतिकारक पुण्यातल्या किती लोकांना माहित असेल. आता अशी अवस्था आहे. एका वाक्यात मी सांगतोय, विष्णू गणेश पिंगळ्यांचं चरित्र आपण पुढे बघणार आहोत. एका वाक्यात माहिती सांगतो, शहीद भगतसिंग आपल्या सर्वांना माहिती आहे. भगतसिंग म्हणजे संपूर्ण भारतातल्या तरुणांचा, ज्याला काय म्हणतात, आयकॉन म्हणतात, एक आदर्श म्हणतात, एक हिरो म्हणतात, असं व्यक्तिमत्व आहे. स्वाभाविकच आहे. भगतसिंग यांनी कला पराक्रम, त्यांचा त्याग, त्यांची बुद्धिमत्ता, याच्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनात आदर आहे. हे भगतसिंग जेव्हा स्वतःच्या बद्दल माहिती लिहितात तेव्हा ते असं म्हणतात की मला क्रांतिकारक होण्याची प्रेरणा मिळाली, त्यात सर्वात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे महाराष्ट्रातले विष्णू गणेश पिंगळे. हे माझं प्रेरणास्थान आहे. कोण म्हणतंय? भगतसिंग म्हणताय. काय कमाल आहे. असं हे विष्णू गणेश पिंगळे यांचं व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीमध्ये स्वातंत्र्याचा विलक्षण असा प्रकारचा आविष्कार घडून दाखवला. विषवृक्षाची छाया नावाचं एक नाटक आहे. त्या नाटकात फार वाक्य चांगलं आहे, म्हणजे आपल्याला जाणणारं वाक्य आहे. ते म्हणतात, राष्ट्राची इमारत कशी बांधावी एवढं शिवाजी महाराजांनी शिकवलं. एवढंच नाही, त्या इमारतीचा पाया सुद्धा बांधून ठेवला. आपलं काम असं होतं की त्या पायावरती भव्य इमारत उभी करायची. आम्ही इमारत उभी केलीच नाही, इतके कपाळ करंटे निपजलो, तो पाया सुद्धा उखडून टाकला. काय दुर्दैव. 300 वर्षाच्या पारतंत्र्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारताला बाहेर काढलं आणि स्वातंत्र्याच्या आकाशात भरारी मारायला शिकवलं. पण आपण असे दुर्दैवी की पुन्हा 200 वर्षात इंग्रजांच्या पारतंत्र्यात जाऊन पडलो. म्हणजे कधी कधी असं वाटतं की पारतंत्र्यात पडण्याची चटक लागली की काय. आपण शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो. पुणे शहरात आज जवळजवळ 10-12 पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे, घोड्यावरती स्वार असलेले. आता एक नवीन स्मारकासाठी काही लाख रुपये सँक्शन पण झाले. जागोजागी पुतळे आहेत, स्मारक आहेत. काय शिकलो. माझ्या लहानपणी कथा होती. लहानपणी असं ते ऐकलं होतं की आकाशात एक गरुड उडत होता. उडता उडता त्यांनी बघितलं चिखलामध्ये काही किडे वळवळत आहेत. तो त्यांच्याजवळ गेला आणि म्हणला, डबक्यात काही वळवळता, चला माझ्या पंखावरती बसा, मी उत्तुंग आकाशात भरारी मारतो, तुम्हाला सगळं सुंदर जग दाखवतो. तो घेऊन गेला त्यांना वरती आणि विचारलं, कसं वाटतंय हे स्वच्छ आकाश, ही पर्वताची उत्तुंग शिखरे, ही ग्रह तारे नक्षत्र. ते किडे म्हणले, हे आम्हाला हे नाही आवडत, आम्हाला चिखलात वळवळायला आवडतं, आम्हाला तिथं नेऊन सोड. तुमच्या आमच्या नशिबानं छत्रपती शिवराय नावाचा गरुड आला होता. त्यांनी पारतंत्र्याच्या चिखलात आम्हाला बाहेर काढलं होतं. स्वातंत्र्याच्या आकाशात भरारी मारली होती. पण आम्ही पुन्हा पारतंत्र्यात जाऊन पडलो. हे दुर्दैव. 1818ला पुण्याच्या शनिवार वाड्यावरती फडकणारा आमचा मराठ्यांचा परमपवित्र भगवा ध्वज हा खाली उतरला आणि त्या ठिकाणी इंग्रजांचा झेंडा फडकायला लागला आणि पारतंत्र्याची काळ रात्र सुरू झाली. मात्र तरीही आपल्याला अभिमानाच्या काही गोष्टी आहेत. आपण मराठी आहोत. खरं तर सगळे भारतीय आपण एकच आहोत. हा मराठी, हा कानडी, असं काही भेद करण्याचं कारण नाहीये. पण तरी सुद्धा वाटतं ना
पहिला उठाव केला तो आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी. तो रामोशी समाज जन्माला आलेला आहे. मी का नाव घेतोय? अडाणी आहे, अशिक्षित आहे, शिक्षणाचा संस्कार नाहीये, अशा घरामध्ये जन्माला आलेल्या मुलांनी पहिल्यांदा हातामध्ये शस्त्र घेतलं आणि विलक्षण संघर्ष केला. उमाजी नाईकांना आज इथं आपला मामलेदार वाडा आहे, मामलेदार कचेरी, त्या ठिकाणी आजही ते पिंपळाचं झाड आहे की ज्या झाडावरती त्यांचा मृतदेह 3 दिवस टांगून ठेवला होता. त्यांना फाशी झाली 3 फेब्रुवारी 1832. किती जुना काळ आहे बघा. जशी पेशवाई संपली 10 वर्षात पहिला उठाव झाला महाराष्ट्रामध्ये. उमाजी नाईकाचा उठाव फसला. त्यानंतर झालं 1857चं स्वातंत्र्य समर. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी, आपल्या सातारचे असणारे रंगो, बापूजी गुप्ते, अनेक जण लढले. संपूर्ण भारतभर विलक्षण संग्राम झालेला आहे. यावर्षी नानासाहेब पेशवे 1857चे त्यांचं 200व जयंती वर्ष आहे. आणि पुढच्या महिन्यात 23 मार्चला कानपूर जवळ बिठूरला आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण भारताच्या वतीनं नानासाहेब पेशवे यांना मानवंदना दिली जाणार आहे. ही किती अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांची. पण 1857चं स्वातंत्र्य समर चिरडून टाकण्यात आलं. पण नंतर झाले क्रांतिकारी आपल्याच महाराष्ट्रामध्ये. वासुदेव बळवंत फडके असतील, त्यांची प्रेरणा घेतलेले चाफेकर बंधू असतील, सावरकर असतील, टिळक असतील, असा सगळा कार्यक्रम सुरू होता. आणि हा सगळ्या काळामध्ये हा जो वीर आपण जो बघतो आहोत त्यांचा जन्म झाला इसवी सन 1888च्या 2 जानेवारीला पुण्यापासून साधारणपणे 50 किलोमीटर अंतरावरती शिक्रापूरच्या जवळ. आपण शिक्रापूरला गेलो नगर रस्त्याने की उजव्या हाताला वळल्यानंतर तळेगाव ढमढेरे म्हणून गाव आहे. विष्णू गणेश पिंगळे त्या गावाचे. तळेगाव ढमढेरे हे इतिहासामध्ये प्रसिद्ध गाव आहे. लक्षात घेतलं पाहिजे आपण की आपल्याला माहिती शिवाजी महाराजांच्यावरती अफजल खान चालून आला होता. त्यावेळेला त्या कारी नावाच्या गावामध्ये कान्होजी जेधे होते. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी काय सांगितलं? कान्होजीराव, अफजल खान वाईमध्ये आलेला आहे, तुमचं घर इथं कारीमध्ये, तुमच्या घराला धोका आहे, तुमच्या कुटुंबाला धोका आहे, आणि म्हणून तुमचा कुटुंब कबिला सुरक्षित ठिकाणी ठेवा. म्हणजे कुठे? तळेगाव ढमढेरेला नेऊन ठेवा. शिवचरित्रात सुद्धा तळेगाव ढमढेरे हे नाव आढळतं. आता तर तिथे इसवी सन 13व्या शतकात सुद्धा शिल्प सापडलेलं आहे. असं ते एक जुनं प्राचीन गाव आहे. त्या गावामध्ये पिंगळे या कुटुंबामध्ये या मुलाचा जन्म झाला. 9 अपत्य होती त्या घरामध्ये. गणेश पंत आणि त्यांची पत्नी सरस्वतीबाई यांच्या पोटी हा मुलगा जन्माला आला. हे शेवटचं अपत्य होतं. आणि हा मुलगा लहानाचा मोठा होतोय. वडील हे न्यायालयामध्ये पिटिशन जे काही प्रकार असतो त्या ठिकाणी साधे कारकून म्हणून नोकरी करणारे होते. आई मात्र अत्यंत देवभक्त होती. जुन्या काळामध्ये महिला त्या बटव्यामध्ये काही ती जरीबुटी वगैरे असायची ना, औषधी अशा देणाऱ्या त्या होत्या. म्हणून त्या सगळ्या गावामध्ये त्यांना घरामध्ये एक मान होता. त्यांचं स्वतःचं एक रामाचं मंदिर होतं. आजही ते मंदिर त्या ठिकाणी आहे. त्यामुळे अतिशय चांगलं असं ते घर होतं. या घरामध्ये हा मुलाचा जन्म झाला आणि लहानाचा मोठा होतो. लहानपणी हा अशक्त होता, दुबळा होता. पण जेव्हा त्याला लक्षात आलं की आपले दुर्बलता ही काही बरोबर नाही, तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या या कार्यक्रमात उडी टाकण्याच्या सुरुवातीलाच आधी आपले शरीर कमावलं, शक्ती कमावली. आज रामदास स्वामींच्या समोर आपण उभं तेव्हा शक्तीचं महत्व हे रामदास स्वामींनी जे सांगितलं होतं ती अत्यंत महत्वाची. धीरधरा धीरधरा तकवा, हडबडू गडबडू नका, केल्याने होता आहे रे, आधी केल्याची पाहिजे. वन्नी तो चेतवावा रे, चेतविताच चेततो असे सांगणारे रामदास स्वामी, त्यांचाच आदर्श यांच्या घरामध्ये होता. आणि या मुलांनी शक्ती समृद्ध तो झाला. आज आपण या ठिकाणी जमलेलो तो दासनवमीचा उत्सव आहे. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. त्यांचे वडील नंतरच्या काळात जरा थकले होते. ते नियमितपणे दासनवमीला सज्जनगडला जायचे. ते सज्जनगडला गेले होते. पण त्यावेळेला ते थकलेले होते आणि सज्जनगडच्या पायथ्याशी उभे राहिले आणि नमस्कार केला. तो विष्णुबा होता. तो म्हणला, का हो बाबा, वर नाही जायचं? ते म्हणले, आता चालवत नाही, मला एवढं चढवणार नाही, तर मी खालनच नमस्कार करतो. तो म्हणता, असं कसं चालेल, बसा माझ्या पाठीवरती. आणि या छोट्या विष्णूनं वडिलांना पाठीवरती बसवलं आणि सज्जनगड किल्ला चढून वर जाऊन त्यांना रामदास स्वामींच्या समाधीचं दर्शन घडवून आणलं. अशा प्रकारे हा विष्णू गणेश पिंगळे होता. म्हणजे त्यांच्यामध्ये शक्ती होती, त्यांच्यामध्ये वडिलांच्या बद्दल आदर होता, त्यांच्यामध्ये रामदास स्वामींच्या बद्दल, रामाबद्दल, हनुमंताबद्दल नितांत भक्ती होती. या सगळ्या गुणांचं दर्शन त्याच्यामध्ये घडतंय. असा विष्णू गणेश पिंगळे हा लहानाचा मोठा होतोय. आणि पुढे तो पुण्यामध्ये शिकायला आला. किती गंमत आहे, फार योगायोग. आपण या ठिकाणी आज आनंद आश्रममध्ये बसलो. इथून या रस्त्याने पण सरळ पुढे गेलो ना, दक्षिणमुखी मारुती आहे. त्या दक्षिणमुखी मारुतीच्या इथून आतमध्ये एक रस्ता जातो.
तिथे गुरुदत्त सहवास नावाची इमारत आहे. इकडून पण जाता येतं, ते गांधर्व महाविद्यालय किंवा वर्तक आश्रम आहे तिकडून पण जाता येतं, पलीकडच्या वळत जाता येतं. त्याची मोठी इमारत आहे, तिथे स्नेहल प्रकाशांचं दुकान आपल्याला माहित असेल. ते जे गुरुदत्त सहवास आहे तिथे एकेकाळी महाराष्ट्र विद्यालय नावाची शाळा होती. भोपटकर बंधू, भास्करराव भोपटकर, लक्ष्मणराव भोपटकर या भोपटकर बंधूंनी ती शाळा सुरू केली होती. त्याला क्लास असं म्हणलं जायचं. तिथे हा राहायला आलाय. 2 वर्ष विष्णू गणेश पिंगळे हा पुण्यामध्ये आपल्या या शनिवार पेठेमध्ये राहायला होता. आपल्याला माहीतच नसतं. म्हणजे मी त्यांची जेव्हा स्मृती शताब्दी झाली तेव्हा त्या ठिकाणी एक मोठा विद्यार्थ्यांना घेऊन कार्यक्रम केला होता आणि त्या इमारतीत त्या लोकांना अशी विनंती केली होती की इथे आपण मोठा एक फलक लावूया, इथे विष्णू गणेश पिंगळ्यांचं चित्र लावूया, त्यांच्या जीवनाची माहिती लावूया. कारण या पुणे शहराची त्यांचा जो सहवास लाभलेला आहे हे त्यांची वास्तव्य, ही स्मृतीस्थान आहे त्यांचं. हे खरं तर व्हायला पाहिजे पुढच्या काळामध्ये. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न करूया. आणि याच काळामध्ये ही घटना आहे साधारणपणे 1905 सालची. विष्णू गणेश तिथे शिकतोय. याच काळामध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये एक तरुण मुलगा शिकत होता आणि त्या मुलाच्या मनात असं आलं की अरे टिळक सांगतायत सगळ्यांना स्वदेशी वापरा, विदेशीवर बहिष्कार करा. पण टिळकांचं भाषण ऐकणार कोण? सुशिक्षित लोक, केसरी वाचणारे लोक. पण खरा समाज तर अडाणी आहे, तो खेड्यात आहे, तो अशिक्षित आहे, तो निरक्षर आहे. त्यांना कसं कळणार टिळक काय बोलतायत ते? मग काय करायचं? जे टिळकांनी केलं तेच आपण करायचं. टिळकांनी काय केलं? जो गणपती घरामध्ये होता, देवारत होता, गाभारत होता, तो गणपती बाहेर आणला, रस्त्यावर आणला, चौकामध्ये आणला, त्याला सार्वजनिक रूप दिलं. सण जुना, आशय नवा. काय टिळकांची बुद्धिमत्ता आहे. आणि त्याच्यामुळे झालं असं की जो गणपती घरामध्ये कुटुंबाचा वैयक्तिक होता, एका घराण्याचा होता, एका कुटुंबाचा होता, एका आडनावाच्या लोकांचा होता, तो चौकात गेल्यानंतर त्या मोहल्ल्याचा झाला, त्या परिसराचा झाला, त्या गल्लीचा झाला. तिथले सर्व तरुण आपली जात, आपला प्रांत, आपली बौद्धिक पातळी, आपलं उच्च नीचता, आपली आर्थिक स्थिती हे सगळे भेद टाकून एकत्र यायला लागले आणि गणेशोत्सवाचा उपयोग अशा प्रकारे राष्ट्रकार्यासाठी झाला. म्हणून टिळकांनी गणपतीच्या उत्सवाचं वर्णन हे धार्मिक उत्सव नाही केलं, राष्ट्रीय उत्सव असं केलेलं आहे. तो मुलगा असं म्हणतो की जर का टिळक या ठिकाणी जुन्या सणाचं नवीन रूपांतर करू शकत असतील, आपण पण तेच केलं पाहिजे. आणि या मुलांनी सांगितलं आपण विदेशी कपड्यांची होळी करायची. काय कल्पना आहे? होळी म्हणजे काय करतो आपण? जे अमंगल आहे, जे अशुभ आहे, जे अपवित्र आहे त्याचं दहन करणं म्हणजे होळी. आणि म्हणून हा मुलगा म्हणतो की जर का आपण विदेशी कपड्यांची होळी केली आणि अशा होळ्या जर का महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या गावागावात निर्माण झाल्या तर अप्रत्यक्ष असा मेसेज जाईल, संदेश जाईल, हे अपवित्र आहे. इंग्लंडवरून येणारं कापड आहे ना, अपवित्र आहे, नाही वापरायचं. आणि म्हणून त्या मुलांनी ती कल्पना मांडली. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल त्या तरुण तेजस्वी मुलाचं नाव होतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांनी कामाला सुरुवात केली आणि गंमत पहा, त्यांनी इथल्या तरुणांना आवाहन केलं की मी असा कार्यक्रम आखलेला आहे, तर तुम्ही काय करायचं, घराघरात जायचं आणि त्यांना विचारायचं तुमच्याकडे विदेशी कपडे आहेत का, इंग्लंडवरून आले आहेत का, कोट आहे का, हॅट आहे का, टाय आहे का, पॅन्ट आहे का, बूट आहेत का, विदेशी आहेत का, द्या आम्हाला ते जाळायचंय. सोपं नाही आहे. इंग्रजांचा रोष होणार आहे, हिंमत पाहिजे, ताकद पाहिजे. आणि असं काम सावरकरांनी आवाहन केलं आणि त्यांच्या आवाहनाला काही मुलांनी प्रतिसाद दिला. आणि मला आज सांगायला अभिमान वाटतो की महाविद्यालयात शिकणाऱ्या सावरकर नावाच्या तरुणाच्या आवाहनाला प्रतिसाद एका शाळकरी मुलांनी दिला. तो शाळकरी मुलगा म्हणजे विष्णू गणेश पिंगळे होता. काय कमाल. विष्णू धावत होता, घराघरात जात होता आणि म्हणत होता द्या कपडे द्या, हे विदेशी जाऊन टाकायचंय, हे पाप आहे, हे अपवित्र आहे, द्या कपडे. आणि ते कपडे एकत्र केले आणि 1905 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी होळीची मिरवणूक निघाली. मोठा गाडा आणला होता, तो सजवला होता, त्याच्यावरती ढिगभर कपडे होते, त्याच्यावरती गुलाल टाकला होता, वाजंत्री वाजवत होते. जी मिरवणूक निघाली पुण्यातनं ती लकडी पुलाच्या पलीकडे आता जिथे विमलाबाई गरवारी शाळा आहे पहा, तिथे आज हे होळीचं स्मारक आपण निर्माण केलेलं आहे, त्या जागेवरती तिथे तो ढिगारा टाकण्यात आला आणि तिथे आग लावण्यात आली. टिळक म्हणले बघा, टिळकांच्या समोर सावरकर त्यावेळेला 20 वर्षाचा मुलगा आहे बरं का, अजून सावरकरांची ताकद सुद्धा टिळकांना कळलेली नाही. तर टिळक परीक्षा बघतायत. टिळक सावरकरांना काय म्हणले होते, तुम्हाला विदेशी कपड्यांची होळी करायची का, करा, पण 4-2 कपडे एकत्र करून होळी म्हणजे शेकोटी करू नका, असे कपडे गोळा करा आणि एवढी प्रचंड आग लावा की त्या आगीची धग इंग्लंडच्या राणीच्या सिंहासनाला बसली पाहिजे. अशी हिंमत आहे का तुमची? आणि सावरकरांनी ते आव्हान स्वीकारलं आणि तसे प्रचंड होळी त्यांनी त्या ठिकाणी पेटवून दाखवली. टिळक तिथे म्हणले होळीच्या ठिकाणी की इथं होळी पेटवा,
भाषणाचा कार्यक्रम आपण गावात करू, एखाद्या सभागृहात करू पुण्यामध्ये. तो गाव त्या गावाच्या बाहेर होता बरं का. म्हणजे आत्ता जे डेक्कन परिसर आहे तिथं संध्याकाळी 6 नंतर जायला भीती वाटायची. आता संध्याकाळी 6 नंतर जास्ती गर्दी असते तिथे. आता उलट झालंय. त्यावेळेस तिथे शेती होती सगळी. आणि म्हणून टिळक म्हणले इथे गावाच्या बाहेर भाषण नको, आपण आतमध्ये जाऊन करू. सावरकर म्हणले नाही, जिथे होळी तिथेच भाषण. आणि सावरकर नावाच्या तरुण मुलाचा आग्रह टिळकांना आवडला, ऐकला आणि त्या ठिकाणी शिवरामपंतपर्यंतचं भाषण झालं, सावरकरांचं भाषण झालं, टिळकांचं भाषण झालं. समोर होळी पेटलेली आहे. तिची आग जास्ती भयंकर आहे का सावरकरांच्या आणि टिळकांच्या शब्दाची आग जास्ती भयंकर आहे हे कळणार नाही, इतकी ती जहाल भाषणं होती. किती गंमत आहे पहा. माझं एक सुदैव सांगतो, ते जे सावरकर स्मारक झालं ना, तर असं ठरलं की तिथे जे पर्यटक येतील त्यांना काय घडलं इथे त्याच्यासाठी एक 20-25 मिनिटाची फिल्म तयार करायची असं ठरलं. आणि मला ती फिल्म लिहिण्याचं काम माझ्यावरती सोपवण्यात आलं, त्याचं स्क्रिप्ट. तर त्याचा फायदा मी उठवला आणि मी त्या स्क्रिप्टमध्ये विष्णू गणेश पिंगळेचं पण नाव घेतलं. कारण तो तिथे होता, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. त्याने तो बोलला नसेल, छोटासा मुलगा होता, पण तो होता ना. मी तुम्ही कल्पना करा, एक टिळक जहाल क्रांतिकारकांचे प्रतिनिधी, दुसरे सावरकर ते म्हणजे सशस्त्र क्रांतीचे प्रतिनिधी, आणि हा छोटा मुलगा विष्णू गणेश पिंगळे म्हणजे परदेशात अमेरिकेत जाऊन गदर पार्टीचं नेतृत्व करणार आहात. 3 विचार प्रवाह क्रांतिकार्याचे हे एकत्र त्या ठिकाणी होते. म्हणजे तो केवढा मोठा ऐतिहासिक प्रसंग असेल तो आम्ही त्या ठिकाणी फिल्ममध्ये एक चित्ररूपाने सगळ्या लोकांना दाखवलेला आहे. आपण जरूर तिथे गेलात तर कधी तो पहा. असं एक विलक्षण हे व्यक्तिमत्व होतं. पुढे विष्णू गणेश पिंगळे इथलं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. कोल्हापूरला समर्थ विद्यालय नावाची एक शाळा होती. त्या समर्थ विद्यालयाचं दुसरं एक शाखा म्हणूया आपण, ती तळेगाव दाभाडेला निर्माण झाली होती. तर विष्णू गणेश पिंगळेंनी त्याच्यामध्ये प्रवेश घेतला, तळेगाव दाभाडेच्या. आणि सुरुवातीपासून म्हणजे शाळा सुरू करताना खड्डे खणणं, खांब रोवणं, वरती आडवटं टाकणं, ही सगळी जी कष्टाची कामं होती त्याच्यामध्ये हा मुलगा विद्यार्थी असताना सुद्धा सगळी कामं करत होता. अशा प्रकारे तो समर्थ विद्यालयाचा विद्यार्थी झाला आणि तिथे काही काळ त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. पहा, अशा प्रकारे त्याचं शिक्षण पुढे चाललेलं आहे. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तो शिक्षणाच्या काळामध्ये कधी कधी फिरायला जायचा बरं का. असं गमतीदार वर्णन आहे. कधी कधी विष्णू गणेश हा साधूचा पोशाख करायचा आणि भारत भ्रमणाला जायचा. आपल्या लक्षात येईल इतिहासामध्ये की ज्यांनी ज्यांनी भारत भ्रमण केलेलं आहे त्यांनी देशाला समजावून घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामी असतील, त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, किंवा अगदी स्वामी विवेकानंद असतील, ही सगळ्या लोकांनी भारत भ्रमण केलेलं आहे. विष्णू गणेश सुद्धा भारत भ्रमण करणारा होता. बदलापूरला सुद्धा मित्राकडे कधी कधी जाऊन राहायचा. असं करता त्याला माहीमला नोकरी मिळाली. तिथे त्याला नोकरी मिळाली. पायोनियर अल्कली वर्क्स नावाच्या कारखान्यामध्ये तो नोकरीला गेला आणि तिथे त्याला पोद्दार नावाचे गृहस्थ भेटले. तेही स्वतः अतिशय प्रखर देशभक्त होते. इतकंच नव्हे, इंग्रजांची टक्कर द्यायची असेल तर आपल्याला बॉम्बची विद्या शिकून घेतली पाहिजे. बघा केवढा पुढचा विचार आहे. आता पिस्तूलबाज झालं, आता बॉम्ब केला पाहिजे आपल्याला, असा जहाल विचार करणारी व्यक्ती यांच्या सहवासात ते आले. तिथे पाटील नावाचे एक गृहस्थ होते. ते दोघंही समवयस्क होते. दोघांची घट्ट मैत्री झाली आणि त्या प्रकारचे जहाल विचार आता विष्णूच्याही मनात यायला लागले. पण विष्णूचं अजून एक मनात येत होतं की आपल्याला इंग्रजांशी संघर्ष करायचा असेल तर आपण उद्योग व्यवसाय सुद्धा निर्माण केले पाहिजे. बघा वेगळा विचार आहे. आणि मग विष्णू गणेश पिंगळे हा आपल्या औसा नावाचं गाव आहे, लातूरच्या परिसरात आहे, त्या ठिकाणी गेला आणि तिने तिथे हातमागाचा कारखाना काढला. कशासाठी? आपण कापड निर्माण करणं. म्हणजे बघा, एकेकाळी हा मुलगा कापडाची होळी करायची आहे तिथे पण पुढे आहे आणि दुसऱ्या बाजूला कापड निर्माण करायचंय तिथेही पुढे. म्हणजे तिकडून आलेलं इंग्रजांचं कापड आपण जाळलं पाहिजे हेही बरोबर, पण त्याचबरोबर आपल्या देशभक्तांना पर्याय म्हणून आपल्या देशात निर्माण झालेलं कापड दिलं पाहिजे हेही बरोबर. शेवटी इंग्रजांची टक्कर द्यायची, दरवेळेला पिस्तूल घेऊन आणि बॉम्ब घेऊन नाही. शेवटी इंग्रज आलेत कशासाठी? व्यापार करायला. पण जर का त्यांनी व्यापार करण्यासाठी त्यांच्या वस्तू इकडे आणल्या पण आपण त्या घेतल्याच नाहीत आणि आपण असं ठरवलं की आम्ही भारतात तयार झालेल्याच वस्तू घेणार, इंग्रजांना या देशात राज्य करण्यात इंटरेस्टच राहणार नाही. कारण त्यांना पैसा कमवण्यासाठी ते येतात. तुम्हाला गंमत सांगतो, इथे परचुरे नावाचे गृहस्थ पूर्वी राहायचे, इतिहास संशोधक होते. त्यांच्या घरी मी बसलो होतो. त्याने एक लाकडी रॉड मला दिला. लाकडी लोखंडी होता. तर मी म्हणलं माहीत पोकळ होता, म्हणलं बघितलं, मला समजे ना काय चाललंय. ते म्हणले ते स्क्रू आहे, तो रिकामा करून बघ. मग 2 भाग झाले. तो स्क्रू मी फिरवल्यानंतर तरी मला समजे ना. ते म्हणले हे काय माहिती का? साबण तयार करण्याचा साचा आहे. बरं म्हटलं असेल, साबणाचा साचा मला कशाला दिलेला आहे?
ते म्हणजे कुणाचा आहे माहिती का? म्हटलं कुणाचा? वासुदेव बळवंत फडक्यांचा आहे. असं मी शारलो ना, तो प्रसंग अजून आठवतो. ही जी वस्तू माझ्या हातात आहे त्याला त्यांनीच हात लावलेला आहे. कल्पनाच किती विलक्षण आहे. पण मला सांगायचं असं की वासुदेव बळवंत फडके हातामध्ये शस्त्र घेऊन इंग्रजांशी लढत होते, तसं साबणाचा कारखानाही काढत होते. का? व्यवसायाने, उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये, बाजारपेठेमध्ये सुद्धा आपल्याला इंग्रजांचा पराभव करता आला पाहिजे. आणि म्हणून भारतीय तरुणांनी व्यापाराच्या क्षेत्रात चाललं पाहिजे, उद्योगाच्या क्षेत्रात गेलं पाहिजे, बिझनेसच्या क्षेत्रात गेलं पाहिजे. हेच करतात विष्णू गणेश पिंगळे. तिकडे गेले, पण तिथे असताना ते अस्वस्थच होते. कारखाना होता पण अस्वस्थ होते. आधी नोकरी केली, तिथं मन रमलं नाही. कारखान्यामध्ये गेले, तिथेही मन रमलं नाही. आणि त्यावेळी यंग अमेरिकन नावाचं एक वर्तमानपत्र त्यांच्या वाचण्यामध्ये आलं आणि त्यांना असं लक्षात आलं की आपण याच्याही पलीकडे जाऊन चांगलं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे काय? आपण मेकॅनिकल इंजिनियर बनलं पाहिजे. त्या काळात एक मुलगा विचार करतोय मेकॅनिकल इंजिनियर कुठं जाऊन? अमेरिकेत जाऊन. सोपं नाहीये, आज सुद्धा सोपं नाहीये. त्या काळात किती अवघड असेल. आणि या मुलांनी त्यानंतर खडतर जीवन स्वीकारलं की मला 2 वेळ जेवण आहे ना, मग मी 1 वेळ जेवलो तर माझे पैसे वाचतील. पैसे वाचवायचे. कुठे कुस्तीचे सामने खेळायला जाऊ, अंगामध्ये ताकद चांगली होती, कुस्तीमध्ये 4 पैसे मिळतील, पदक मिळेल, बक्षीस मिळेल, त्याचे पैसे वाचू. अशा प्रकारे अत्यंत काटकसरीनं जीवन जगत जगत त्यांनी पैसे जमा केले. किती पैसे जमा केले? अमेरिकेला प्रवास करत जाता येईल एवढे पैसे जमा केले. आणि ज्या वेळेला लक्षात आलं आता आपण अमेरिकेला जाऊ शकतो, ते परत आले, आपल्या घरी आले, तळेगाव ढमढेऱ्याला आले, आपल्या सगळ्या नातेवाईकांना भेटले. कुणाला सांगितलं नाही बरं का, कुणाला सांगितलं नाही माझ्या मनात पुढे काय चाललंय. त्यालाही कळलं नाही घरच्या लोकांना हा अचानक कसा काय आलाय. आणि सगळ्यांचे भेटतोय, गप्पा मारतोय. डोक्यात विचारचक्र चालू होतं. आणि एक दिवस आपल्या भावाबरोबर, त्यांचे केशवराव नावाचे थोरले बंधू होते, त्या बंधूंच्या बरोबर ते बाहेर गेले, गावाच्या बाहेर गेले आणि शिक्रापूरच्या परिसरापर्यंत आले. आणि ते म्हणले, केशव काय दादा वगैरे म्हणत असतील, दादा तुम्ही परत जा. परत जा? तू कुठं चालला? मी चाललो. कुठं? अमेरिकेला. म्हणजे आपण म्हणतो ना मी कोथरूडला जाऊन येतो, मी हडपसरला जाऊन येतो, तसं हा म्हणतोय अमेरिकेला. म्हणजे काय वाटलं ते घरच्यांना, कोणाचा विश्वास बसेल, हा अमेरिकेला चाललाय. पण गेला तो निघून. आणि हा घरी आला केशवराव, ते घरी सांगितलं हे असं म्हणून गेला तो म्हणे. आणि घरामध्ये सगळीकडे हलकल्लोळच मारला की काय कुठं गेला, खरंच गेला का? बरं त्या काळामध्ये की संपर्काची माध्यमच नाही, साधनच नाही. आणि गेला हा. आणि तिथून मग त्याने हाँगकाँग मार्गे अमेरिकेच्या भूमीवरती आपलं पाय ठेवला आणि तिथे तो गेला. आणि तिथे त्यांनी एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी कॅलिफोर्निया वगैरे त्या परिसरामध्ये जाऊन त्यांनी प्रशिक्षण, इंजिनिअरिंगच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. किती गंमत आहे पहा. हा सगळा पुढचा काळ हा त्यांचा अमेरिकेतल्या जीवनाचा काळ आहे. अमेरिका आणि कॅनडा या परिसरात ते राहत आहेत. गंमत आहे. तिथे त्यांनी अनेक पत्र पाठवली आहेत. ती पत्र अतिशय त्यांना बरं वाटलं घरच्यांना की पत्र आल्यानंतर हायसं वाटलं, कुठेतरी आहे व सुरक्षित, तर पर्यंत बरं वाटलं. पण आज मला त्या पत्रांमधनं विष्णू गणेश पिंगळे यांचं जे एक वेगळं दर्शन दिसतंय ना, तिकडं पण आपलं लक्ष वेधलं पाहिजे. ते क्रांतिकारक होते, ते बॉम्ब घेणारे होते, ते शस्त्र घेणारे होते, हे माहितीच आहे. त्याबद्दल त्यांचं कर्तृत्व विलक्षणच आहे. पण त्या पत्रांमधनं अमेरिका, जपान, चीन या अत्यंत प्रगती पथावरती घोडदौड करणाऱ्या देशांचं त्याने जे निरीक्षण केलंय, त्याने जो अभ्यास केलाय, आणि तो अभ्यास करताना भारत आणि त्या देशाची तुलना केली ना, ती आज सुद्धा आपल्याला उपयोगी पडणारी. त्या पत्रात तिथं की बघा हा देश कुठं पोहोचलाय, याची स्वच्छता बघा, याच्या इमारती बघा, याचे रस्ते बघा, यांच्या शाळा बघा, यांच्या प्रयोगशाळा बघा, यांचे कारखाने बघा, कुठे प्रगती करता येते. आणि आपण मात्र कुठे अजून शेकडो वर्ष मागच्या जमान्यामध्ये होत हे बघितता येत. त्याची आई जरा अंधश्रद्धाळू होती, जुन्या काळातली बाई. ती म्हणायची अरे बाळ तुझं पत्र येत नाही म्हणून मी दगड पाण्यात ठेवते. आपल्याकडे पद्धत असायची ना, देव पाण्यात ठेवणं वगैरे प्रकार असायचे. तर यांनी आईला खडसावलं, अगं आई तू देव पाण्यात ठेवला आणि माझं पत्र येणार नाही, जेव्हा मी पत्र लिहीन तेव्हाच ते येणार आहे. सोडून दे या जुन्या समजुती आणि खुलचट रूढी परंपरा, असं आईला सुद्धा ते सांगताय. त्या अशा प्रकारे हे फार महत्वाचं आहे की दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे चांगलं काय घेण्यासारखं आहे जे आपल्या देशाला अनुकरण करायला पाहिजे, हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी ख्रिश्चन चर्चला भेटी दिलेल्या आहेत. फार मला म्हणजे हे ऐकल्यानंतर फार अभिमान वाटतो त्यांचा. ते म्हणतायत की या ख्रिश्चन चर्चमध्ये आवडंबर नाहीये, पूजा, व्रतवैकल्य, स्तोत्र, पण या चर्चमध्ये गरीब लोक जेव्हा येतात तेव्हा त्यांना मदत करतात, त्यांना अन्न देतात, कपडे देतात, सेवा करतात, मिशन चालवतात. आणि आमच्या देशातल्या मंदिरांमधनं मात्र
जे खालच्या समाजाचे आहेत, जे अस्पृश्य आहेत, जे गरीब आहेत, त्यांना लाथा घातल्या जातात. किती महत्वाचं हे जे त्यांचं निरीक्षण आहे ते फार महत्वाचं आहे. ते आज सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे, म्हणून मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचं काम केलं. अशा प्रकारे विष्णू गणेश पिंगळे नावाचा तरुण आता त्या ठिकाणी गेलेला आहे. तो खरं तर अभ्यास करायला, पण तिथे गेलेला असताना काही व्यक्तिमत्व त्यांच्या संपर्कामध्ये आली आणि त्यांचं जीवन आमूलाग्र बदललं. त्यातली काही व्यक्तिमत्व ही भारताच्या पहिल्या क्रमांकाचे, पहिल्या फळीचे जे महान क्रांतिकारक होते त्याच्यापैकी एक आहे. त्यातलं पहिलं नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे लाला हरदयाळ. लाला हरदयाळ हे दिल्लीचे. त्यावेळेला आर्य समाज नावाचा जो समाज होता, महर्षी दयानंदांनी त्याची स्थापना केली होती, त्याचा प्रभाव उत्तर भारतामध्ये जास्ती होता. आपल्या खरं तर स्थापना मुंबईत झाली बरं का. 1875ला स्वामी दयानंदांनी मुंबईमध्ये स्थापना केली. आणि याच्या पलीकडे हा जे जोगेश्वरीचं मंदिर आहे, आणि जोगेश्वरी मंदिराच्या पलीकडे जिथे भाजपचं कार्यालय होतं बघा, 36 बुधवार 34 बुधवार बरोबर, तिथे भिडेवाडा होता. आणि त्या भिडेवाड्यामध्ये महर्षी दयानंद यांची भाषण झालेली आहेत. ओळीनं काहीतरी 20-25 भाषण तिथे झालेली आहेत. त्या घटनेला आता 150 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत. किती गंमत आहे पहा. तर असं आहे दयानंद, त्यांनी तो आर्य समाज स्थापन केला होता. कशासाठी? तर जहाल, जे काम रामदास स्वामींनी केलं की तरुणांनी पेटून उठलं पाहिजे आपल्या देशाच्यासाठी आणि हे पारतंत्र्य झुगारून दिलं पाहिजे, तेच काम महर्षी दयानंदांनी केलं. आणि त्याच्यामध्ये अनेक क्रांतिकारक निर्माण झाले. त्याच्यामध्ये लाला हरदयाळ आहेत, त्याच्यामध्ये पुढच्या काळात रासबिहारी बोस आहेत, त्याच्यामध्ये भाई परमानंद आहेत. ही सगळी मंडळी ही आर्य समाजाच्या तत्वज्ञानातनं मोठी झालेली आहे. आणि असे हे होते अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्तेचा, मेधावी ज्याला म्हणतात, अशी बुद्धिमत्ता लाला हरदयाळांना लाभली होती. आता पहा, हे क्रांतिकारक आहेत बरं का, पण शेक्सपियर या नाटककाराचं कुठल्याही नाटकाचं नाव जरी सांगितलं ना, सगळं नाटक पाठ घडा बोलून दाखवायचं, इतकी बुद्धिमत्ता. पुढे अमेरिकेत गेले, तिथे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागायची. एक परीक्षा देताना लोकांना नाक्यानं घ्यायचे. लाला हरदयाळांनी 5 परीक्षा दिल्या, 5ही ठिकाणी उत्तीर्ण झाले आणि 5 स्कॉलरशिप एका वेळेला मिळवल्या होत्या. काय बुद्धिमत्ता, काय बुद्धिमत्ता असेल, असा हा मनुष्य होता. आणि असे हे लाला हरदयाळ हे अत्यंत आदरणीय क्रांतिकार होते. त्यांची बुद्धिमत्ता बघून इंग्रजांनी त्यांना, आज आपण ज्याला IAS ऑफिसर म्हणतो ना, अत्यंत फार मोठं प्रशासकीयतलं मोठं पद असतं, IAS ऑफिसर करायला मान्य केलं होतं. हे म्हणले इंग्रजांच्या पदावरती लाथ मारतो, नाही घेणार मला नाही तुमचं काही पाहिजे. इंग्लंडला गेले. आणि इंग्लंडला गेले असताना लाला हरदयाळ यांचा सहवास कुणाकुणाशी आला? आपल्या सर्वांना ती नाव माहिती आहे. श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा, आणि त्याच्याचबरोबर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ही सगळी मंडळी त्यावेळी इंग्लंडमध्ये होती. त्याच्यावर इंडिया हाऊस आपल्या ठिकाण माहिती आहे. इंडिया हाऊस यासाठीच तर निर्माण केलं होतं श्यामजी कृष्ण वर्मानी. आणि त्या ठिकाणी लाला हरदयाळ सुद्धा होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची अत्यंत जहाल अशी भाषण तिथं व्हायची. सावरकरांनी तिथं काय काय केलं? सावरकरांनी त्या ठिकाणी दसरा उत्सव चालू केला, शिवजयंती चालू केली. गंमत आहे पहा, शिवजयंती इंग्लंडमध्ये. आणि फक्त मराठी लोकांनी नाही, कानडी, तेलुगू, मल्याळम, पंजाबी, बंगाली सगळ्यांनी यायचं. गुरु गोविंद सिंह जयंती तिथे चालू केली. सावरकर तिथे असताना 1857च्या स्वातंत्र्य समराला 50 वर्ष झाली होती. मग त्या स्वातंत्र्य समराचा सुवर्ण महोत्सव तिथे केला. आणि त्याची निमंत्रण पत्रिका कशा काढल्या? 1857ला चपात्या वाटल्या होत्या आणि कमळ फिरवलं होतं, माहिती ना. कमळ आणि चपाती म्हणजे काय? युद्धाचं निमंत्रण. 1857ला सावरकरांनी इंग्लंडमध्ये 1907-1908ला जो कार्यक्रम घेतला, त्याचं निमंत्रण करताना पोळ्या तयार केल्या. त्या पोळ्यावरती गुलाबी साखरेने लिहिलं या कार्यक्रमाचं निमंत्रण. या काय गंमत आहे, काय प्रतिभा आहे. हे सगळं हे लाला हरदयाळ त्या सावरकरांच्या सहवासात आहे. तिथून त्यांचं हे मन घडतंय. तिथून ते काही काळ भारतामध्ये आले, त्यांचं मन काही रमलं नाही, परत बाहेर गेलं पाहिजे. ते पॅरिसला गेले, बादाम कामांना भेटले. भाई परमानंदांनी त्यांनी सांगितलं अमेरिकेत चला. ते अमेरिकेत आले आणि अमेरिकेत लाला हरदयाळ आले. आणि त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं इथे आपली कर्मभूमी करायची. कशासाठी? गदर पार्टी, भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचं एक क्रांतिकारक संघटन म्हणजे गदर पार्टी आहे. कशासाठी अमेरिकेमध्ये? भारतामध्ये काम करायचं अनेक अडचणी, कारण इंग्रजांचा ससेमिरा आपल्या मागे लागतो. अटक करतात, फटके देतात, फाशीला नेतात. इंग्लंडमध्ये पण जाऊन काम करणं अवघड होतं. इंडिया हाऊसवाले करत होते पण त्याला अडथळे फार होते. पण अमेरिकेची भूमी अशी होती की तिथे इंग्रजांचा अडथळा होणार नव्हता, हा पहिला फायदा. आणि दुसरं,
भारतातून अनेक श्रीमंत धनवान अशी कुटुंब अमेरिकेमध्ये शिक्षणाच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं तिथे आलेले होते. त्याच्यामध्ये मुख्यत्वे सिख लोक होते, त्याच्यामध्ये जाट होते, त्याच्यामध्ये राजपूत होते, उत्तर भारतातले होते आणि अनेक लोक तिथे आलेले होते. आणि अमेरिका आणि कॅनडा यामध्ये प्रचंड त्यांच्या वसाहती निर्माण झाल्या होत्या. आणि त्यामुळे जर का आपण अमेरिकेत गेलो आणि तिथल्या बुद्धिमान तरुणांना एकत्र केलं, त्यातले काही क्रांतिकारक बनले, तर त्याचाही आपल्याला मदत होईल. आणि तिथले जे लोक पैसेवाले त्यांनी आपल्याला पैसा दिला तर पैशाची पण मदत होईल. आणि अमेरिकेच्या भूमीवरती चांगलं क्रांतिकार्याचं संघटन निर्माण करता येईल आणि भारतावरती मग आपल्याला हल्ला करता येईल, म्हणा काहीतरी क्रांतिकार्य करता येईल. म्हणजे आज ज्याला आपण म्हणतो मनी पॉवर आणि मॅन पॉवर हे दोन्ही तिथं मिळणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी गदर पार्टीची स्थापना करायचं ठरलं आणि ती स्थापना झाली. गदर या शब्दाचाच अर्थ आहे बंड, उठाव, संघर्ष, उद्रेक, ज्वालामुखी असं त्याचा अर्थ आहे. आणि तो गदर असं त्यांनी नाव ठेवलं होतं. आणि त्याचं जवळजवळ 7 ते 8 भाषांमध्ये वर्तमानपत्र प्रकाशित होत होतं. कारण तो प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे, लोकांचं मन पेटवून निर्माण झालं पाहिजे, त्यांच्या मनात स्वातंत्र्य भक्तीची ज्वाला पेटल्या पाहिजे. आणि म्हणून माध्यम म्हणून वर्तमानपत्र करायचं ठरलं. आणि त्या मूळ पंजाबी वृत्तपत्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम आलं विष्णू गणेश पिंगळे यांच्यावरती. असं लाला हरदळ्यांचं मोठं व्यक्तिमत्व आहे. पुढे ते भारतामध्ये येत असताना, नंतरच्या काळामध्ये विष्णू गणेश यांच्या नंतर ते भारतामध्ये येत असताना त्यांचा दुर्दैवी जहाजावरतीच मृत्यू झाला. असं म्हणतात की कदाचित इंग्रजांनीच त्यांना जहाल विष देऊन मारलं असेल अशी शक्यता नाकारता येत. त्याच त्यांच्या क्रांतिकारक जी मंडळी होती त्याच्यामध्ये अजून एक व्यक्तिमत्व आहे, त्याच्याबद्दल आपण आदराने बोललं पाहिजे. ते म्हणजे पांडुरंग सदाशिव खानखोजे. काय मोठं व्यक्तिमत्व आहे. खरं तर तो सुद्धा व्याख्यानाचा एक स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावरती सुद्धा तासभर बोलता येईल. पण आजच मी बोललो तर आमचे कुलकर्णी साहेब मला परत परत बोलवणार नाहीत, म्हणून काही विषय पुढच्या व्याख्यानांसाठी सुद्धा ठेवून घ्यावेत असून मी सगळे त्यांच्यावरती बोलत नाही. हे वर्ध्याचे जन्माला आलेले, नागपुरात शिक्षण झालं, पण काहीतरी देशासाठी केलं पाहिजे. ते पुण्यात आले, टिळकांना भेटले, केसरीवाड्यात राहिले काही काळ टिळकांच्या सहवासामध्ये. आणि टिळक त्यांना म्हणले भारताच्या बाहेर जा, लष्करी प्रशिक्षण घ्या, सैन्य निर्माण करा आणि भारतावरती आक्रमण करा. काय टिळकांची दूरदृष्टी आहे, त्या काळात टिळक सांगतायत. आणि टिळकांचा हा उपदेश ऐकून खानखोजे इथून जे गेले, जपानला गेले, चीनला गेले, सन यत सेन यांना भेटले चीनमध्ये, चीनचे सर्वोच्च प्रमुख. आणि पुढच्या काळात तर या लाला हरदयाळ यांचे लेनिन बरोबर त्यांची चर्चा व्हायच्या. लेनिन काय सामान्य मनुष्य आहे काय? ठीक आहे, त्याचा मार्क्सवाद आपल्याला मान्य नसेल, कम्युनिझम मान्य नसेल, पण तो जगातला एक फार महान नेता होता, त्याच्याबरोबर चर्चा करायला मिळणं सोपं नाहीये. तर असं हे डॉक्टर खानखोजे हे अमेरिकेत नंतरच्या काळामध्ये गेले आणि तेही या गदर पार्टीमध्ये सहभागी झाले होते. पुढच्या काळात सांगू, हे जसे क्रांतिकारक म्हणून महान होते ना, तसे जगातील महान कृषी शास्त्रज्ञ होते. आज भारताच्या इतिहासामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या व्यक्तिमानांना जेवढं आदराचं स्थान आहे ना, तुम्ही मेक्सिकोमध्ये जा, संपूर्ण मेक्सिको देश डॉक्टर खानखोजे यांच्याबद्दल एवढा कृतज्ञता बाळगतो. आपल्यालाच माहित नाही एक मराठी मनुष्य एवढं मोठं काम त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये केलेलं आहे. नवीन वाढ शोधून काढलेली आहे, मक्यावरती अनेक प्रयोग केलेले आहेत. बसा तो अमेरिकेचा कार्व्हर आपल्याला माहित असतो, वॉशिंग्टन डीन कार्व्हर. त्या एक होत्या कार्व्हर चरित्रामुळे तो फार प्रसिद्ध झाला. ते कार्व्हरनी जे अमेरिकेत केलं ते खानखोजेंनी मेक्सिकोमध्ये जाऊन केलेलं आहे. असं एक अतिशय प्रतिभा संपन्न बुद्धिमान असं व्यक्तिमत्व तेही या गदर पार्टीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या कामाला सुरुवात झाली. आणि संपूर्ण भारताच्या मध्ये जे काम करायचं आहे, क्रांतिकार्याचा उठाव करायचा आहे, त्याच्यासाठी नियोजन करण्यासाठी अमेरिका आणि कॅनडाची भूमी पिंजून काढली. काही वर्षापूर्वी 15 साली जेव्हा विष्णू गणेश पिंगळे यांचं स्मृती शताब्दी वर्ष होतं, तर माझं भाषण तिथे होतं तळेगाव ढमढेरेमध्ये. मी माझ्या मित्राला एक सांगितलं, तू असं कर, 2 नकाशे तयार कर, एक अमेरिका आणि कॅनडा आणि दुसरा भारत, पाकिस्तान, बांगलादेश. त्यांनी केलं आणि त्या नकाशामध्ये हे कुठं कुठं हिंडले ते ठिपके दाखव फक्त. ते 2 नकाशे असे लावले होते, इकडे अमेरिका कॅनडाचा, इकडे भारत, पाकिस्तान, बांगलादेशचा. आणि मी भाषण करताना म्हणलं, माझ्या 1 तासाच्या भाषणापेक्षा हे 2 नकाशे जास्ती बोलकेत. काय प्रवास केलाय, पिंजून काढलाय तो देश. बरं असं नाही की पैसेवाले, आपण पण जातो की हिंडायला फिरायला पर्यटक म्हणून,
तिथले पर्यटन स्थळ बघायला, मजा करायला? मजा करायला नव्हते गेले. आग होती की मला माझा भारत स्वतंत्र करायचा आहे. त्याचं वाक्य आहे विष्णू गणेश पिंगळेंचं, की मी संपूर्ण माझं जीवन यासाठी समर्पित करतोय की आज जरी आम्हाला पारतंत्र्यात राहावं लागलं तरी भावी काळातील आमच्या धाकट्या भावांना पारतंत्र्यात राहायला लावू नये, म्हणून माझं संपूर्ण जीवन मी यासाठी समर्पित करतोय. काय विलक्षण पाहू, आपल्यासाठी केलंय. आपण आज आम्हाला 15 ऑगस्टला तिरंगी ध्वज उभा करता येतो, भारत माता की जय म्हणता येतं, वंदे मातरम म्हणल्यानंतर कुणी आमच्या पाठीवरती चापकाचा फटका मारणार नाही याची आम्हाला खात्री असते. आम्ही आमच्या देशामध्ये आमचा पंतप्रधान, आमचा राष्ट्रपती निवडून देऊ शकतो. हे स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले. काय विलक्षण असं त्यांनी काम केलंय. असा प्रचंड प्रवास केला आणि तिथल्या लोकांना एकत्र केलं. आणि असं सगळं चालू असताना, गदर पार्टीचं काम चालू असताना एक अत्यंत आनंदाची बातमी त्यांच्या कानावरती आली. कुठली बातमी? हे 13 साल आहे, 1913. आणि आपल्या सगळ्यांना माहित असेल 1914 साली जगामध्ये पहिलं महायुद्ध झालं. 1914 ते 1917 या काळात ते पहिलं महायुद्ध चालू होतं. देशांचे गट पडले होते. अमेरिका, फ्रान्स, ज्यांना आपण दोस्त राष्ट्र म्हणतो किंवा मित्र राष्ट्र म्हणतो, हा एक गट होता. आणि जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया, ही सगळी ज्याला अक्ष राष्ट्र म्हटलं जातं, हा एक गट होता. त्यांच्यामध्ये तणाव होता, त्याच्यामध्ये संघर्ष होता, त्याच्यामध्ये एक प्रकारची काय म्हणतात, खुन्नस म्हणतात, तशी खुन्नस निर्माण झाली होती. निमित्त पाहिजे होतं काहीतरी. आणि त्याप्रमाणे तो राजपुत्राचा खून झाला, त्या ऑस्ट्रियाच्या राजपुत्राला मारलं वगैरे, आपल्याला तर माहिती. सर्बियात ती राजधानी साराजेवो या ठिकाणी ते निमित्त होतं. ठेणी जी पडली आणि युद्धाला सुरुवात झाली. तर युद्ध होणार हे आधीच कळालं होतं. पडघम वाजायला लागले होते युद्धाचे. आणि या क्रांतिकारकांच्या डोक्यामध्ये ती कल्पना चमकली, जर हे युद्ध झालं त्याचा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे. युद्ध युरोपमध्ये होईल, युद्ध जगामध्ये होईल, आपल्या दृष्टीनं ती इष्टापत्ती आहे. आपत्ती म्हणजे संकट, पण काही संकट चांगली असतात. हे संकट चांगलं आहे का? कारण जर का युद्ध झालं तर स्वाभाविकपणे त्यातला महत्वाचा देश कुठला? इंग्लंड. आणि इंग्लंडला जर का या युद्धामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित करावं लागलं, आपलं सैन्य, आपला दारुगोळा, आपली शस्त्रास्त्र, आपली विमानं, आपले रणगाडे, आपल्या तोफा तिकडे वापरायचे, म्हणजे त्यांचं भारताकडे दुर्लक्ष होईल. त्यांची भारतावरती जी राक्षसी पकड आहे ती थोडी सैल होईल. त्याचा फायदा आपल्याला करून घेता येईल आणि भारतामध्ये बंड करता येईल, उद्रेक करता येईल आणि इंग्रजांचं या ठिकाणचं राज्य आहे ते उखडून टाकता येईल. इतकंच नव्हे, इंग्रजांचे जे शत्रू आहेत, जर्मनी असेल किंवा इटली असेल, त्यांचा आपल्याला उपयोग करून घेता येईल आणि त्यांना ते आवडेलच. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने ते आपल्याला मदत करतील. अशा प्रकारे त्यांनी ती रचना ऐकली आणि अगदी बरोबर होतं, यात काही चूकच नव्हतं. हा त्यांचा राजनीतीचा जो डाव त्याने आखला होता अगदी नेमका होता की ही संधी आपण सोडली नाही पाहिजे. त्या काळात टिळक होते. टिळकांच्या केसरीचं एक अग्रलेखाचं नाव तुम्हाला सांगतो, साम्राज्याच्या गरजा येतील आमच्या काजा. हे साम्राज्य आता अडचणीत आहे, म्हणजे इंग्रज, ते आमच्या दृष्टीने फायद्याचं आहे. त्याचा फायदा करून घेतं डोकं असलं पाहिजे ना, आणि ते यांच्याकडे होतं. आणि मग असं ठरलं की आता भारतामध्ये जायचं आणि प्रचंड उठाव आता भारतामध्ये करायचा. ते करायचं ठरलं. ते एक नवीन प्रकरण आहे, कामा गाटा मारू नावाचं एक जहाज होतं. कारण कॅनडामध्ये सुद्धा आता भारतीयांच्या विरुद्ध तिथलं सरकार चिडलेलं होतं. स्वाभाविकपणे त्यांचा आणि इंग्रजांचे चांगले संबंध होते. त्या इंग्रजांच्या विरुद्ध उठाव करणं हे कॅनडालाही परवडणार नव्हतं. आणि म्हणजे कॅनडाच्या भूमीमध्ये जे इंग्रजांच्या विरुद्ध काही करतायत त्याच्यामुळे कॅनडाचं सरकार सुद्धा त्यांच्या विरुद्ध चिडलेलं होतं किंवा त्यांच्या विरुद्ध कारवाई करत होतं. ते जहाज जो होतं कामागाटा मारू उतरूच दिलं नाही त्यांना. मग त्या जहाजावरती शेकडो हजारो विशेषतः शीख लोक होते, ते संतापले. देशभक्तीच्या घोषणा त्यांनी दिल्या आणि ते जहाज निघालं, ते परत भारताकडे यायला निघालं. आणि त्यावेळेला असं ठरलं की आता भारतात जायचं आणि उठाव करायचा. कसा करायचा? तर भारतामध्ये इंग्रजांच्या गावागावामध्ये लष्करी छावण्या आहेत, कॅम्प आहेत, सैनिकांची प्रशिक्षण शिबिर आहेत. तिथे जायचं. असतील लष्कर इंग्रजांचं, पण आहेत कोण? भारतीयच आहेत ना त्याच्यामध्ये. इंग्रज मुठभरच आहे, सगळे सैनिक भारतीयच आहेत. त्याच्यामध्ये 70-80% वरचे अधिकारी इंग्रज, बाकी भारतीयच. तिथे जायचं आणि गुपचूप कुणाला वर कळू न देता, इंग्रजांना सुगावा लागणार नाही अशा प्रकारे आत जायचं. आणि त्यामध्ये कुणी असा भारतावरती प्रेमाठार सापडतोय का तो शोधायचा, त्याचं मन वळवायचं आणि त्याच्यातली देशभक्ती जागृत करून त्याला इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठवायचं. बरं, बंदूक त्याच्या हातात आहेच,
शस्त्र आहेच आहे, तोफा आहेच, बॉम्ब आहेच आहे. फक्त त्यांनी जी बंदूक ही इंग्रजांच्या सांगण्यावरून समोर वळवली असेल, आता त्या बंदुकीची दिशा त्यांनी वळवायची आणि इंग्रजांना गोळ्या घालायच्या, एवढंच करायचंय. फक्त बंदूक वळवण्यापूर्वी त्याचं मन वळवलं पाहिजे. आता हे काम कोण करेल? आणि लक्षात असं आलं की अशा प्रकारे अत्यंत गुप्ततेनं, अत्यंत बुद्धिमत्तेनं, अत्यंत चातुर्यानं संपूर्ण भारतात हिंडून त्या कॅम्पमध्ये जाऊन तिथल्या सैनिकांचं मन वळवण्याचं काम करण्याचं एकच व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी आहे, ते विष्णू गणेश पिंगळ्यांचे. आणि मग विष्णू गणेश पिंगळे हे अत्यंत गुप्तपणे भारतामध्ये आले. इथे कलकत्त्याला फार मोठा उठाव चालू होता. म्हणजे तिथे सैनिक जे कामागाटा मारू वगैरे, मी जहाजं सांगितली, अनेक जहाजं आली तिथे, उठाव झालेले, बंड झालेले आहेत, गोळीबार झालेले आहेत, माणसं मेलेली आहेत तिथे, असं झालेलं आहे सगळं. पण दुसऱ्या एका जहाजातनं ते आले, ते सुद्धा सनियत सेनेनं भेटले, चीनमधनं मोठमोठ्या पुढाऱ्यांना भेटले, ते आले भारतामध्ये. आणि भारतात आल्यानंतर तिथे त्यांना आणखीन एका व्यक्तीची भेट झाली. म्हणजे जसं मी पहिलं नाव लाला हरदळ्यांचं घेतलं, दुसरं नाव खानखोजांचं घेतलं, तसं भारताच्या क्रांती इतिहासातलं अत्यंत एक महत्वाचं नाव ते म्हणजे रासबिहारी बोस. त्यांची भेट झाली आणि पिंगळे आणि रासबिहारी बोस एकत्र आले आणि त्यांनी पुढचं संपूर्ण भारतातलं नियोजन केलेलं आहे. कमाल केलेली आहे. रासबिहारी बोस फार मोठे व्यक्तिमत्व आहे. बंगालचे होते, अनुशीलन समितीचे होते, अनेक क्रांतिकार्यामध्ये सहभाग होता. आणि त्यांनी लॉर्ड हार्डिंगवरती तो बॉम्ब टाकला ना, त्या बॉम्बच्या कटामध्ये सहभागी होते. पण हे सापडले नाहीत. हे इंग्रजांना कधीच सापडले नाहीत. अनेक कारवायांनी केल्या इंग्रजांच्या विरोधात, पण रासबिहारी बोसांचं वैशिष्ट्याचं ते कधी सापडलेच नाही. तर पुढे जेव्हा हे जे लाला हरदळ किंवा आता विष्णू गणेश पिंगळ्यांनी तो उठाव केला, तेव्हा सुद्धा रासबिहारींचं नाव आलं. काय झालं होतं, रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल प्राइज मिळालं होतं आणि त्यांचा सत्कार जपानमध्ये होणार होता. तर रासबिहारी बोसांनी, मी टागोरांचा नातेवाईक आहे आणि त्यांची व्यवस्था बघायला मला पुढे जायचंय, असं खोटं कारण सांगितलं आणि जपानला गेले. आणि जपानमध्ये जाऊन काय केलं आपल्याला माहिती आहे, आपण सर्वांना माहिती आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं. नेतृत्व त्यांनी केलं. स्थापना कोणी केली? रासबिहारी बोसांनी केली होती. रासबिहारी बोसांनी स्थापना केली. जपानमध्ये जाऊन तिथल्या एका युवतीची प्रेमसंबंध निर्माण करून, तिच्याशी लग्न करून, जपानचं नागरिकत्व स्वीकारून, जपानच्या सरकारचं मन वळवून, त्यांच्याकडे पैसा घेऊन, त्यांच्याच तुरुंगामध्ये असलेल्या भारतीय लोकांची सुटका करून आपलं सैन्य निर्माण केलं. काय कमाल आहे, काय खटपटी मनुष्य आहे. आणि तिथे सैन्य निर्माण केलं. आणि पुढे हे पुढचं आहे मी सांगतोय, पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता माझं वयाने थकलोय, एका सैन्याचं नेतृत्व करायला जी धडाडी लागते ती माझ्यात नाहीये. आणि म्हणून त्यांनी जर्मनीमध्ये गेलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोसांना निरोप पाठवला की इकडे या, हिटलर आता पराभवाच्या छायेत आहे, तो तुम्हाला मदत करणार नाही, इकडे या. आणि मग नेताजी जर्मनीवरनं पाणबुडीतनं प्रचंड वळसा घालून जपानला गेले आणि नेतृत्व स्वीकारलं. बोसांचं, रासबिहारी बोसांचं वैशिष्ट्य असं की नेतृत्व दिलं, नाही तर आपल्याकडे वयाचे 80 वर्ष झालं तरी खुर्ची सोडायची नाही, असे अनेक लोक असतात. बोसांचं हे वैशिष्ट्य, दिलं नेतृत्व, तुम्ही आता नेतृत्व करा. आणि मग पुढे सुभाषबाबूंचा इतिहास आपल्याला माहिती. असं हे रासबिहारी बोस ते भेटले आणि पिंगळ्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रचंड प्रभाव हा रासबिहारींवरती पडलेला आहे बरं का. रासबिहारींनी त्यांच्याबद्दल जे लिहिलंय ना ते फार सुंदर आहे की काय आहे, कसे आहेत पिंगळे. अत्यंत सशक्त, अत्यंत ताकदवान, पिळदार व्यायामाने कमावलेलं शरीर, गोरा पान देखणा चेहरा, शुभ्र दंतपंगती, काळे भोर डोळे, अनेक भाषांवरती प्रभुत्व आणि अनेक लोकांशी सहज संवाद साधत त्यांचं मन वळवण्याची हातोटी, हे अनेक गुण असल्यामुळे क्रांतिकार्य करायला अत्यंत योग्य व्यक्ती कोण असेल तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे विष्णू गणेश पिंगळे. हे कोण म्हणते? रासबिहारी बोस म्हणते. आपल्या मराठी माणसाबद्दल एवढ्या मोठ्या महान क्रांतिकारकांनी हे जे सर्टिफिकेट दिलंय त्याचा आपल्याला सुद्धा अत्यंत अभिमान वाटतो. त्यावेळेला गदर पार्टीची निर्माण झाली होती ना, त्या गदर पार्टीमध्ये जाहिरात दिली याची वर्तमानपत्रात, आपल्या नसतं घालली, पाहिजेत अमुक अमुक कंपनीमध्ये कामगार पाहिजेत, हे पॅकेज मिळेल, या सवलती मिळतील, मग रजा मिळेल, हे मिळेल, पगार मिळेल, पेन्शन मिळेल. मग त्याचे ज्यांना आवडतं ते जातात तिकडे. गदर पार्टीच्या जाहिराती यायच्या, पाहिजेत हिंदुस्थानला स्वतंत्र करण्यासाठी तरुण मुलं पाहिजेत, पगार मृत्यू, पारितोषिक हौतात्म्य आणि काम करण्याची जागा संपूर्ण हिंदुस्थान, अशा जाहिराती होत्या.
मृत्यू हाच पगार आहे, ज्यानं यायचं त्यांनी या. काय कमाल. अशी आणि येत होती तरुण मुलं, कमाल आहे. आणि असे हे रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे आता भारतामध्ये आलेले आहेत. तुम्ही कल्पना करा, नकाशा घ्या, कलकत्ता कुठे आणि लाहोर कुठे, केवढं अंतर आहे. मग त्यात कलकत्ता आहे, त्यात कानपूर आहे, दिल्ली आहे, मेरठ आहे, अलाहाबाद आहे, अमृतसर आहे, लाहोर, ही सगळ्या गावांमध्ये ते हिंडतायत, फिरतायत, प्रवास करतायत. कुठेतरी लष्कराचा छावणी असेल, कॅम्प असेल, तिथं जायचं, गुपचूप जायचं, वेषांतर करून जायचं, आतमध्ये जायचं, लोकांचं निरीक्षण करायचं. आणि त्या बसलेल्या माणसांपैकी कुणी देशभक्त असेल का शोधायचं, त्याला बाजूला घ्यायचं आणि त्याला पटवून द्यायचं भारतात उठाव करायचा आहे. हे सरकार आता युद्धामध्ये अडकलेलं आहे, त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. तू तयार आहेस का बघ, असं करायचं. आणि विलक्षण बाब तुम्हाला सांगतो, विष्णू गणेश पिंगळे 8 भाषांमध्ये बोलू शकायचे. उत्तम. पंजाबी माणसाशी बोलायचे, बंगालीशी बोलायचे, गुरुमुखी पंजाब सगळ्यांशी बोलायचे, उर्दूमध्ये बोलायचे, मराठी तर होतच त्यांचं, इंग्रजीमध्ये बोलायचे, अनेक भाषांवरती प्रभुत्व. आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं मन वळवायचं. आणि त्यांनी सांगितलेला उल्लेख असा आहे की 4,000 जण तयार आहेत, 15,000 जण येणार आहेत आणि 20,000 लोक आत्ता कलकत्त्यामध्ये उठाव करायला तयार आहेत. कल्पना करा, जवळजवळ 35 ते 40,000 लोकांची तयारी उठावासाठी केली होती. आज मन छाती अभिमानाने भरून येते. ठीक आहे, अपयश आलं, झालं नाही, पण जे 1857ला केलं होतं की संपूर्ण भारत एकाच वेळेला उठाव झाला, तर भारत स्वतंत्र झालाच असता. नाही जमलं. 1857ची तुलना करता येईल असा दुसरा उठाव म्हणजे हा गदरचा उठाव. जर का गदरचा उठाव यशस्वी झाला असता तर 1914 साली भारत स्वतंत्र झाला असता, असं त्याचं वर्णन करता येतं. झाला नाही. पण अभिमानाची गोष्ट अशी आहे की 1857चं नेतृत्व करणारे नानासाहेब असतील किंवा गदर उठावाचं नेतृत्व करणारे विष्णू गणेश पिंगळे असतील, दोन्ही आमची मराठी माणसं होती, याचा आज आम्हाला अभिमान वाटतो. आमची माणसं. पण असा ते प्रवास करतायत. मी वर्णन वाचतो पण माझ्या मनात येतं, हे कागदावर काय दिसतंय, अलाहाबादला गेले, कलकत्त्याला गेले, मेरठला गेले, कानपूरला गेले. मी माझ्या मनात प्रश्न विचारतो, 2 वेळा जेवायला मिळालं असेल का? कुठे ताप आला असेल तर कुणी अंगावर हात फिरवला असेल का? कुठे पायाला अंगाला जखम झाली असेल तर कुणी मलमपट्टी केली असेल का? अंगावरती छान कपडे घालावे असं अनेक तरुणांना वाटतं, तसं यांना कधी वाटलं नसेल का? कसे जगले असतील, कसे हिंडले असतील, कसे फिरले असतील, कोण त्यांच्या काळजी घेतली असेल, काय त्यांच्या मनात आग होती, मला माझं भारत स्वतंत्र करायचं आहे, बस ही संधी सोडायची नाही. आणि असा ते प्रवास करत असताना दुर्दैव असं एक गद्दार मात्र निघाला, त्याचं नाव होतं कृपाल सिंग. ठरलं होतं असं की मार्च महिन्यामध्ये भारतातलं सैन्य, हे 1914चं सांगतोय, मार्च महिन्यामध्ये भारतातलं सैन्य हे भारताच्या बाहेर इंग्रज घेऊन जाणार होते. जर का ते गेले असते तर उठाव करता आला नसता. आणि म्हणून रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी ठरवलं 21 फेब्रुवारीला सगळ्या भारतात एकदम उठाव करायचा. आणि एकाच वेळेला सगळा उठाव झाला की देश स्वतंत्र. तारीख ठरली 21 फेब्रुवारी. पण असं झालं की त्यांच्या एका बैठकीमध्ये एक अनोळखी चेहरा होता आणि लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. आणि त्या बैठकीमध्ये धरपकड झाली, अनेकांना पकडलं, 2च वाचले, विष्णू गणेश पिंगळे आणि रासबिहारी बोस, ते मात्र पळून गेले. बेत फसला. पण तिथे विष्णू गणेश पिंगळे म्हणतायत, बेत फसला म्हणून काय झालं, आपण असं करू, तारीख त्याला काय समजली इंग्रजांना, 21 फेब्रुवारी, आपण 2 दिवस अलीकडे करूया, 19 फेब्रुवारी करू, अलीकडे 2 दिवस आणू, पण उठाव करूया, उठावाची संधी सोडायची नाही. आणि तिथून ते लाहोर वगैरे त्या भागातनं आले कुठे, मेरठला. आणि मेरठला ते आलेले असताना ते रासबिहारी बोसांना म्हणले, मेरठला छावणी आहे, मी त्या छावणीत जातो आणि तिथे कोणी आपल्याला देशभक्त मिळतात का बघतो. आणि म्हणून ते मेरठच्या छावणीत आले. रासबिहारी म्हणत होते, नका जाऊ, धोका आहे. अत्यंत उतावील झालेले विष्णू गणेश पिंगळे, त्यांना तो सल्ला पटला नाही, ते गेले. आणि तिथे सुद्धा पुन्हा एकदा गद्दारी झाली. आणि मेरठला 23 मार्च त्या ठिकाणी जाणार होते सगळे पलीकडे बाहेरच्या बाजूला, तर त्या ठिकाणी गेलेले असताना विष्णू गणेश पिंगळे झोपले होते दमल्यामुळे. एक ट्रंक होती, छोटीशी बॅग होती, त्या बॅगेवरती डोकं ठेवून झोपले होते. आणि अचानक त्याच्यावरती पोलिसांचा छापा पडला.
पोलिसांनी त्यांना उठवलं, हातापायात बेड्या घातल्या आणि त्यांना घेऊन गेले. नंतर पोलिसांनी बॅग उघडली. काय होतं बॅगेमध्ये? 16 बॉम्ब होते. 16 बॉम्ब होते आतमध्ये. एक रेजिमेंट उद्ध्वस्त करता येईल एवढे बॉम्ब एकट्या त्या बॅगेमध्ये होते. पोलीस असं म्हणताय, एक बॉम्ब जवळ असेल तर आम्हाला झोप येत नाही. आणि हा मनुष्य 16 बॉम्ब असलेल्या ट्रंकेवरती डोकं ठेवून झोपला होता. काय ताकद यायची विलक्षण! ती धाडस आहे, हे साहस आहे. आणि मग मात्र विष्णू गणेश पिंगळे यांच्यावरती खटला चालला. आता खटल्याचा निकाल काय होणार ते ठरलेलं होतं. पण त्यांना प्रचंड हाल करण्यात आले, प्रचंड हाल करण्यात आले. शरीरावरचे सगळे कपडे काढायचे आणि बर्फाच्या लादीवरती झोपायला लावायचं आणि फटके मारायचे. अशा प्रकारचे शरीराचे प्रचंड छळ केला की नावं सांग, कोण कोण आहे त्याच्यात, नावं सांग. विष्णू गणेश पिंगळेंनी स्वतःचा अपराध मान्य केला, पण बाकी कोणाची नावं सांगितली नाही. तळेगाव ढमढेरेमध्ये त्यांचं कुटुंब होतं. इथे बातमी आली की आपल्या घरातला विष्णू गणेश हा फार मोठा क्रांतिकारक म्हणून पकडला गेलेला आहे. इकडे पोलिसांचा ससेमेरा सुरू झाला. त्यांच्या घरातल्या लोकांना छळायला सुरुवात झाली. जणू काही तळेगाव ढमढेरेवरती वीज कोसळली इतकं प्रचंड वातावरण इथे सुद्धा निर्माण झालं होतं. आणि विष्णूवरती खटला चालू आहे. आणि तिथे त्यांनी आपल्या न्यायालयामध्ये आपल्या अत्यंत रणधीर अशा प्रकारचं व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवलेलं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांना 8 भाषा येत होत्या. प्रत्येक भाषेवरती किती प्रभुत्व. गंमत आहे, विष्णू गणेश जेव्हा उभं राहायचं ना, समोर एखादा बंगाली यायचा साक्षीदार. पोलीस बोलवायचे, याला ओळखतो का? तो बंगाली म्हणायचा हो. पोलीस म्हणायचे कोण आहेत? वकील विचारायचा कोण आहे? तो म्हणायचा हा बंगाली मनुष्य आहे. तर बंगाली कसं काय? तो म्हणे हा इतका चांगला बंगाली बोलतो की निश्चित याची मातृभाषा बंगाली असणार, हा बंगालीच आहे. मग जरा पंजाबी मनुष्य यायचा. तो म्हणतो हा पंजाबी आहे, हा इतका उत्तम पंजाबी बोलतो, नक्की याची मातृभाषा पंजाबीच असणार. म्हणजे विष्णू गणेश केवळ भाषा शिकले नाही, त्याच्यावरती इतकं प्रभुत्व निर्माण केलं की जणू काही ती त्यांची मातृभाषाच आहे असं वाटावं, असं त्यांनी प्रभुत्व त्यावरती निर्माण केलेलं होतं. आणि असा त्यांच्यावरती खटला चालला आणि शिक्षा जाहीर झाली, फाशी. फार दुःख झालं घरच्या लोकांना. त्यांच्या घरातली भावंड पुण्यामध्ये टिळकांना भेटायला आली. टिळक म्हणले काही आता उपयोग नाहीये, म्हणजे आता काही त्यांची फाशी रद्द होणार नाहीये, तर तुम्ही तसा काही प्रयत्न करू नका, पण भेटायचं असेल तर भेटायला जा. आणि त्याची आई भेटायला गेली. वडील तर आधीच मरण पावले होते, आई मात्र भेटायला गेली. आईला बघितलं त्यांनी मारच फिरवली, मला भेटायचं नाही. कदाचित तिला बघितल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि म्हणून मी तुला भेटत नाही आई, तू जा. आणि पुढचं वाक्य असं आहे, आई मला क्षमा कर, खरं तर मी तुझा पुत्र, मी तुझी सेवा करायला पाहिजे होती, पण मी तुझी सेवा करू शकलो नाही. पण आई तुला एक वचन देतो, उद्या जर का मी फासावरती गेलो तर मी पुढच्या जन्मी तुझ्याच पोटी जन्मा येईन आणि तुझी सेवा करेन. आई तू काळजी करू नकोस. काय बिल. आणि या विष्णू गणेश यांच्या उद्गारांवरती मराठी भाषेमध्ये एक अजरामर कविता जन्माला आली, भेटेन 9 महिन्यांनी. जुन्या मंडळींना ती कविता आठवत असेल, भेटेन 9 महिन्यांनी. आई काळजी करू नकोस, मी पुन्हा तुला भेटणार आहे, मी तुझ्याच पोटी जन्माला येणार आहे. असा हा विष्णू गणेश पिंगळे. 84 जणांवरती खटला झाला. 84 लोक सापडले होते. आणि त्या 84 जणांमधनं अनेकांनी रदबदली केली, कुणी वकील दिले, कुणी काही केलं. आणि असं करता करता काहींना जन्मठेप झाली. मात्र शेवटच्या 6 जणांना मात्र फाशी झाली. ती फाशी रद्द करणार नाही. आणि अभिमानाने सांगतो, त्या फाशी झालेल्या 6 जणांमध्ये बाकी सगळेजण सिख समाजाचे होते, एकच मराठी मनुष्य होता, तो विष्णू गणेश पिंगळे होता. पंजाबच्या 6 वाघांच्या बरोबर आमचा एक सिंह सुद्धा त्या ठिकाणी होता. अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी विष्णू गणेश पिंगळे यांना लाहोरच्या त्या कारागृहामध्ये 16 नोव्हेंबर 1915 रोजी फाशी देण्यात आलं. यावर्षी त्यांच्या मृत्यूला 110 वर्ष होतील. तिथे तो कारागृहामध्ये अत्यंत तेजस्वी क्रांतिकारक मरण पावला. आणि आज सगळं ते आठवतं तेव्हा मन गहिवरून येतं. अनेकदा त्यांच्या गावाला जाण्याचा प्रसंग येतो. आत्ता या सुद्धा 2 जानेवारीला जेव्हा त्यांच्या गावामध्ये त्यांच्या जयंतीचा फार मोठा समारंभ झाला, तेव्हा मला तिथे कथाकथन करायला बोलवलं होतं. आणि माझ्यासमोर जवळजवळ 2000 शालेय विद्यार्थी बसले होते. त्यांना मी म्हणलं की आज तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला बोलवलं म्हणून तुम्ही इथे आलात, पण उद्या जर का भारतामध्ये कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात आणि तुम्हाला तिथल्या लोकांनी विचारलं कुठून आलात, तर त्यांना सांगा
विष्णू गणेश पिंगळेच्या तळेगाव ढमढेऱ्यात आम्ही आलेलो आहोत हे अभिमानानं सांगा. हा तुमचा अभिमान असला पाहिजे, तुमच्या गावाचा अभिमान असला. आम्ही त्या गावचे आहोत, आम्ही विष्णू गणेश पिंगळेच्या गावचे आहोत. हा अभिमान वाटला पाहिजे. आपणही केलं. एक स्मारक नाही पुण्यामध्ये, एक सुद्धा नाही. नको त्यांचे पुतळे मात्र जागोजागी आहेत, त्यांचं स्मारक नाही. त्यांच्या एखादं पंजाबमध्ये एक सभागृह आहे बरं का विष्णू गणेश पिंगळे यांच्या नावाचं, इथे नाही. पण असलं पाहिजे. ज्यावेळी त्या तुरुंगामध्ये ते असतील, काय असतील भावना. कवी कुसुमाग्रज यांनी अत्यंत श्रेष्ठ दर्जाची कविता लिहिलेली आहे. क्रांतिकारकांच्या मनातल्या भावना नेमक्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि त्यात ते म्हणतायत कुसुमाग्रज, मला असं वाटतं विष्णू गणेश पिंगळेच्या याच भावना असतील. श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत, अनाईला खळवा आमच्या हृदयातील खंत, सांगा वेडी तुझी मुले ही यांदारात, बद्ध करानी अखेरचा तुझं करती प्रणिपात, तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड पर्यानिवार, तयांना वेड पर्यानिवार. काय अपराध केला होता आम्ही. नाचविता ध्वज तुझा गुंतलो शृंखलेत हात, तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात येतात, चरणांचे तव पूजन केले म्हणून गुन्हेगार, देता जीवन अर्घ्य तुला ठरलो वेडे पीर, देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार, आई वेड्यांना आधार. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. आणि पुढे तसं म्हणतात, कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल, सरणावरती आज आमची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वालांच्या मधुनी क्रांतीचे नेते, लोह दंड तव पायामधले खळा खळा तुटणार, आई खळा खळा तुटणार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. आपल्या जगण्यातनं आणि आपल्या मरण्यातनं क्रांतीचा तेजस्वी संदेश देणारा हा महान क्रांतिकारक भारत मातेच्या चरणाशी आपली आहुती समर्पित करता झाला. आज 110 वर्षानंतर आपण त्याचं स्मरण करतो आहोत. त्याला एवढंच म्हणूया, तुम्ही लढलात, तुम्ही पराक्रम केला, तुम्ही शौर्याचं, निष्ठेचं, त्यागाचं, बलिदानाचं प्रदर्शन घडवलं. आज आम्ही तुमच्यासमोर नतमस्तक होतो. तुमचा पराक्रम द्या, तुमचा त्याग द्या, तुमचं बलिदान द्या आणि तुमची प्रखर देशभक्ती द्या, म्हणजे आम्ही आमचा देश एक ना एक दिवस जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती नेऊन ठेवू. आणि म्हणून भारत मातेच्या चरणी नतमस्तक होताना एका कवीने असं म्हणलंय, ते सांगतो आणि माझ्या बोलण्याचा समारोप करतो. जिसका मुकुट हिमालय जग जगमगा रहा है, सागर जिसे रतन की अंजुलि चढ़ा रहा है, वो देश है हमारा, वो देश है हमारा, ललकार कर कहेंगे उस देश के बिना हम जीवित नहीं रहेंगे. हे जन्मभूमि भारत, हे कर्मभूमि भारत, हे वंदनीय भारत, अभिनंदनीय भारत, तेरे लिए जिएंगे, तेरे लिए मरेंगे, तेरे लिए जन्म भर हम साधना करेंगे, हम अर्चना करेंगे, हम वंदना करेंगे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.